मी हरीश विजयकुमार दंडले. आज पाहता आपण TP न्यूजच्या माध्यमातून आज आपण 3 हत्ती चौक धनकवडी या ठिकाणी जमलो आहोत. या ठिकाणी स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ संस्था या संस्थेचा जो वार्षिक यांचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रमानिमित्त आज यांनी सार्वजनिक शिबिराचे आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. त्या संदर्भात आपण या संस्थेचे जे मानजी प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, आपलं नाव सांगा. नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव राजकुमार पाटील. सर्वप्रथम सर्व परिवर्तन न्यूजचे प्रेक्षकांना रामनवमीच्या शुभेच्छा. तर आपण स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ संस्था गेले 2004 आम्ही कार्यरत आहोत पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये कार्य करत असताना शैक्षणिक, आरोग्य, शेतीपूरक मार्गदर्शन, महिला सशक्तीकरण व इतर सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो आहे. यामध्ये आज रामनवमीच्या निमित्ताने आरोग्य शिबिर, जे मोफत आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहोत. याचा मागचा उद्देश असा होता की समाजामधले जे वंचित घटक आहे, जे गोरगरीब लोक आहेत, यांना आरोग्याविषयी पूरक सुविधा मिळत नाही. काही लोक याच्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आम्ही या लोकांना एक सुविधा उपलब्ध करून द्यावं असं आमची इच्छा झाली सर्व आमचे सभासदांची. तर त्याचे नियोजन करून आम्ही यामध्ये आज रामनवमीच्या औचित्य साधून रामनवमीच्या दिवशी आपण सर्वांना आरोग्य शिबिरामध्ये भाग घ्या असं आम्ही सांगून आरोग्य शिबिरामध्ये आम्ही सर्वांना सेवा देण्याचा विचार केला. त्यामध्ये आज डॉक्टर या शिबिरासाठी लाभलेले आहे डॉक्टर आशिष पाटील, डॉक्टर अभय बैनाडे, त्यानंतरनं आपल्याकडे डॉक्टर विजय आणि डॉक्टर मोहन असे डॉक्टर सर्व आमच्याकडे आज उपलब्ध झाले. त्यांनी खूप मोलाचा वेळ देऊन आज आमच्या संस्थेमध्ये सहभाग घेतलेला आहे. डॉक्टर आशिष पाटील. माझं हॉस्पिटल किरकेटवाडी इथे सिंहगड रोडला आहे. स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ संस्था पुणे ह्यांनी आज इथे मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. कारण आम्ही पैसे तर रोजच कमवतो, पेशंट पण रोजच पाहतो, पण ती खुशी नसते त्याच्यामध्ये. पण इथे येऊन जे गोरगरिबांची सेवा करण्याचा जो आम्हाला एक मौका भेटला, किंवा इथे जे पेशंट आम्ही पाहिलेत आजच्या दिवसामध्ये, त्याचं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते खूप चांगलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांचा धन्यवाद करतो मनापासून. धन्यवाद.